अगं बानू, अगं रात झाली या, अजून जागेच आहे सोय. मला वाटलं झोपले असतील आता पत्तूर. ये बानू, अगं बोल नाच ग, काय झालं माझ्या पोरीला? ये बानू, अगं बोल की, मनात काय बी ठेवू नकस बघ. बा, मी माझ्या मायला कधी बी बघितलं नाही. बराच का कुणास ठाव, मला असं वाटतंय का माझी माय माझ्यापाशी हवी होती. म्हणजे तुझा यो बाप हारला की ग? अगं होय, तुला माय नाही हे तुला कधी बी जाणू द्यायचं नाही असं ठरलं होतं बघ म्या. पण मला नाही करता आलं ते. बाहेर असं कशापाई बोलतोयस र? अरे माझ्या मनात जे आलं तेच सांगितलं म्या. आणि तूच म्हणतोस ना का मनात काय बाय ठेवू नगस म्हणून. अगं होय, तेच म्हणतोय म्या. पण तुला नेमका कशाचा त्रास होतो हे तू कुठं सांगितलंस मला? कसला त्रास? कसलाच त्रास नाही. खरं म्हणजे तुला कसला बी त्रास होत नाही? झालं तर मग मी जातो. होडीवाणी नुसती मोठी झाली आहेस, पण अजून लहानच कोकरू आहे माझं. ती बोल, काय झालं? अगं बोल की. बा, अरे महाराज भेटलं होतं आणि त्यांनी सांगितलं का माझं देवाचं अजून 12 वर्ष लगीन नाही होणार. माझी त्यांची गाठभेट नाही होणार. पोरीच्या लगीनाचा विषय म्हणजे बापाचा जीव की प्राणच जण. पण तुला एक सांगू बानू, मला ना कशाचीच काळजी नाही बघ. अगं भाग्यच म्हणायचं का देवा संग तुझं लगीन होणार आहे. आणि तुझं लगीन जेव्हा केव्हा होईल ना तेव्हा म्या असं धडकत लावून देईन ना की समधी वस्ती अशी बघत राहील बघ. हे पोरी, तू कशाची बी काळजी करू नकस. समज ठीक होईल बघ. आणि यो तुझा बा हाय तुझ्या संग. बा, मी आज मला माय हवी असं म्हणले, चुकलंच माझं. आणि माझ्या मनात असा निस्ता विचार जरी आला ना तरी माझ्या मोरात तू बा म्हणून नाही तर माय म्हणून उभा असतोस बघ लागलीस. माझी माय आणि माझा बाप दोन्ही बी तूच आहेस र, तूच आहेस. आणि अरे तू नाही हारणार, मला पक्का ठाव आहे बघ. होय ना? मग पुन्हा मायची आठवण आली असं असं म्हणशील का?